आज आपण खरवसचं खीस बनवणार आहोत। त्यासाठी आपण गॅसवर कुकर ठेवूया, त्यात 2 ग्लास पाणी ऍड करूया। हे पाणी चांगल्या प्रकारे हीट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्यात ही रिंग टाकायची आहे। अशा प्रकारे पाणी हीट होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे खोलगट भांड घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात दूध व्यवस्थित बसेल। त्यात दूध टाकायचं आहे आणि ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बनवण्यासाठी आपण 1.5 लिटर दूध घेतलं आहे। हे भांड कुकर मध्ये अशा प्रकारे ठेवायचं आहे, व्यवस्थित सेंटरला। यात आपण थोडी विलायची पावडर ऍड करणार आहोत। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आहे। याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। हे अशा प्रकारे टर्न ऑफ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपण ताटात काढून घेतलेलं आहे। याला आपण आता खिसणीने खिसून घेऊया। या पद्धतीने अशा पद्धतीने आपण ते खरवस खिसून घेतलेलं आहे। आता खव्याचं खीस बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यात आपण गाईचे तूप घालूया 1 चम्मच। खूप चांगल्या पद्धतीने तापलं गेलंय, त्याला आपण ते खिसलेलं मिश्रण टाकलं, त्याला परतून घ्यायचं चांगल्या पद्धतीने। आणि ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची। त्यात आपण विलायची ऍड करणार आहोत। पण आता साखर ऍड करणार आहोत। 2 छोट्या वाट्या आपण साखर ऍड केलेली आहे। त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे जर थोडं तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यात दूध घालू शकता। हे आता पूर्ण प्रकारे रेडी झालेलं आहे। आता बाउल मध्ये सर्व करूया। सो आता आपलं खरवस खीस बनवून रेडी आहे।